पंतप्रधान सांगितलं की आम्ही काही कामानिमित्ताने येणार नाही. पण मला मगाशी विचारलं झालं की बहिष्कार घातलेला आहे. बहिष्कार घातल्यावर मेन पाटील साहेब हे संगमनेरला काल त्यांना सहकार भूषण पुरस्कार मिळाल्यामुळं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असल्यामुळे ते तिकडे गेले होते. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता आपल्याला माहिती आहे की 2023-24 मध्ये 480 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना विशेष घटकासाठी 117 कोटी, आदिवासी योजना उपक्षेत्रा बाहेर 1.67 कोटी, त्याचा 598.67 कोटी रुपयाचा आपला आराखडा होता. त्यापैकी जवळजवळ 70% म्हणजे 395.14 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. आता या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत आपण जवळजवळ 50%च्या वर आता खर्च केलेला आहे. 70% पैसे आता प्राप्त झालेले आहेत. या मार्च पर्यंत 100% खर्च करण्याची भारतीय सगळ्या विभागांनी खात्री दिलेली आहे. जे विभाग खर्च करणार नाही त्याचं आपण पुनर्नियोजन करणार आहोत. आणि ज्या विभागांना विशेषतः MSEBला, त्यानंतर रस्त्यांना, साखोना जे पैसे निधी कमी पडत आहेत त्याचं आपण पुनर्नियोजन करून त्याला घ्यावं अशी सर्व आपल्या सदस्यांची इच्छा आहे. त्याप्रमाणे आपण करणार आहोत. आता यामध्ये अनेक ठराव करण्यात आले. त्यामध्ये पाटगाव धरणाचं पाणी हे देऊ नये अशा पद्धतीचा एक ठराव करण्यात आला. त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील अंबाबाई विकास आराखडा आणि ज्योतिबा आराखडा याचं प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं. आणि करवीर निवासीने अंबाबाईसाठी जवळजवळ 700 कोटी रुपयाचा खर्च जागा भूसंपादन आणि विकासासाठी लागणार आहे. आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर एक अतिशय चांगलं ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी ही तीर्थक्षेत्रांची विकसित झाली तिथं 10 पटीनं पर्यटक आणि भाविक वाढलेले आहेत. मला वाटतं जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त महालक्ष्मी अंबाबाईलाही आणि 1 कोटीच्या पेक्षा जास्त आपल्या ज्योतिबाला आज पर्यटक येत आहेत. हे जर आपण करू शकलो तर जवळजवळ 10-15 कोटी लोक दरवर्षी या दोन्ही क्षेत्रामध्ये येतील असा विश्वास आहे. आता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः नियोजन विभागाने आपली 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करावं असं उद्दिष्ट दिलेलं आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य वृद्धी लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने 18.1% उद्दिष्ट आम्हाला दिलेलं आहे, म्हणजे वृद्धी दराचं. आणि हे टार्गेट संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरचं जास्त आहे. कारण कोल्हापूरचं GDP, कोल्हापूरचं पर कॅपिटल इन्कम हे सगळ्यात जास्त असल्यामुळं हे आपल्याला द्यायचं आहे, दिलेलं आहे. आणि हे गेल्या मार्चचं नवीन बजेट करण्यासाठी DP जिल्हा नियोजन हे जर झालं तर या विकास कामाला अतिशय चांगली चालना मिळणार आहे. सगळ्या सदस्यांनी यामध्ये काँग्रेसचे सदस्य अनुपस्थित राहिले. त्यांनी कालच मला पंतप्रधान सांगितलं की आम्ही काही कामानिमित्ताने येणार नाही. पण मला मगाशी विचारलं झालं की बहिष्कार घातलेला आहे. बहिष्कार घातल्यावर मेन पाटील साहेब हे संगमनेरला काल त्यांना सहकार भूषण पुरस्कार मिळाल्यामुळं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असल्यामुळे ते तिकडे गेले होते. बंटी पाटलांचं काही काम असलं ते त्यांना मी सांगितलं की बाबा गेल्या वेळेला तुम्ही विरोधी पक्षांना जो निधी दिला होता तेच प्रमाण आम्ही ठेवलेलं आहे. येत्या 2 दिवसात ते जो काही निधी दिला होता त्याची आकडेवारी जाहीर करू असे ते म्हणाले. पालकमंत्री बंटी पाटील होते. तेच तत्व आता आम्ही महायुती सरकारमध्ये करतोय. 10% निधी मिळतोय असा आक्षेप आहे आणि विकास कामांना निधी कमी पडतोय असा पण आक्षेप आहे. ठीक आहे, विकास कामाला निधी कमी पडतोय खरं आहे. म्हणून आता आपण दुप्पट करण्याचं नियोजन यावर्षी केलेलं आहे. तुम्ही बहिष्कार घातला नाही म्हणताय, कारण मुन्नामाडी म्हटले की रडीचा डाव तो भाग वेगळा आहे. पण मला वाटते की कालच त्यांनी मला सांगितलं आम्ही काही येणार नाही, कारण मी असं आहे पेनपट्टीकडे दौऱ्यावर गेलेले आहे.
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.